प्राण्यांचे वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशन इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मधील या प्रकरणाचा हा पहिला भाग. आपल्या सभोवताली आढळणारे चित्रात दाखवले गेलेले सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी होय. त्यांच्या वर्गीकरणाचे निकष या आधीच्या इयत्तेत आपण अभ्यासले आहेत. The living organism present around us are mainly plants and animals. We have studied the criteria of their classification. सजीवांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे खालील पद्धतीने आपल्याला दाखवता येईल, ज्यामध्ये सजीव म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे 2 भागात विभागले जातात. पहिला भाग म्हणजेच आधी केंद्रकी प्रोकॅरियोटिक, ज्यामध्ये सृष्टी मोनेरा किंगडम मोनेरा याचा समावेश होतो आणि या मोनेरा सृष्टीमध्ये उदाहरणं जी आहेत ती जीवाणूंची आपण अभ्यासली आहेत. दृश्य केंद्रकी यूकॅरियोटिक म्हणजे ज्या सजीवांमध्ये यूकॅरियोटिक दृश्य केंद्रकीमध्ये केंद्रक हे प्रॉमिनंट म्हणजे सुस्पष्ट स्वरूपामध्ये दिसून येते, ज्यात एकपेशीय सजीव युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि बहुपेशीय सजीव मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांचा समावेश होतो. पुढे एकपेशीय सजीव म्हणजेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा एक भाग म्हणून सृष्टी प्रोटिस्टा किंगडम प्रोटिस्टा याचा विचार केला जातो. या सृष्टी प्रोटिस्टामध्ये अर्थात शैवाल, अल्गी आणि आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ या सजीवांचा समावेश होतो. आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजेच बहुपेशीय सजीव मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, ज्याची विभागणी ही पेशीभित्तिका असणारे सजीव विथ सेल वॉल आणि पेशीभित्तिका नसणारे सजीव म्हणजेच विदाऊट सेल वॉल यामध्ये केली जाते. पेशीभित्तिका असणाऱ्या सजीवांमध्ये अर्थात स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक असणाऱ्या वनस्पती इत्यादींचा समावेश होतो, तर परपोषी म्हणजेच स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारे सजीव दॅट इज हेट्रोट्रॉपिक यामध्ये कवकवर्गीय किंगडम फंगी यांचा समावेश होतो. पेशीभित्तिका नसणाऱ्या सजीवांमध्ये प्राणीवर्गीय किंगडम ॲनिमॅलिया यांचा समावेश होताना दिसून येतो. प्राण्यांचे गट व उपगट ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स. आपल्या सभोवती विविध प्रकारचे प्राणी आपण पाहतो. यापैकी काही खूप छोटे तर काही खूप मोठे असतात. काही जमिनीवर राहतात तर काही माशाप्रमाणे पाण्यात. पक्षी तर हवेत उडताना आपल्याला दिसतात. पृथ्वीवर 7 दशलक्ष 7 मिलियन्स प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत असे अभ्यासांती लक्षात येते. त्या प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे वर्गीकरण करण्याची गरज भासते. चित्रात दाखवल्याप्रमाणे जॅगर, लेपर्ड आणि टायगर म्हणजेच वाघ हे सर्व प्राणी मार्जर गटातील म्हणजेच पॅन्थेरा या जीनसमध्ये यांचा समावेश होतो. काही प्रमाणात या सर्वांमध्ये साम्य आढळून येतं. अशाच साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार केले जातात आणि यालाच प्राण्यांचं वर्गीकरण असे म्हटले जाते. Formation of groups and subgroups of animals depending upon similarities and differences among animals. प्राण्यांच्या वर्गीकरणाचे फायदे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. पहिला फायदा म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करणं वर्गीकरणामुळे सोयीचं होतं. स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांच्या अभ्यासाने त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. प्राण्यांची उत्क्रांती म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये झालेली टप्प्याटप्प्यातील प्रगती, त्यांचा अधिवास, ते कुठे राहतात तो भाग, तर राजस्थानसारख्या वाळवंटी भागात आढळणाऱ्या उंटात झालेलं अनुकूलन याविषयी माहिती मिळू शकते. It gives idea about animal evolution, their habitat, various adaptation, etc. प्राण्यांना ओळखणं वर्गीकरणामुळे सोपं जातं आणि त्यात अचूकता येते. Animals can be easily identified
with great accuracy. प्राणी वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये इन अ ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन सृष्टी प्राणी म्हणजेच किंगडम ॲनिमलिया यात उपसृष्टी म्हणजेच सब किंगडम यात असमपृष्ठरज्जू नॉन कॉर्डेट्स आणि समपृष्ठरज्जू कॉर्डेट्स यांचा समावेश होतो. या असमपृष्ठरज्जूमध्ये पाठीचा कणा आढळत नाही, तर समपृष्ठरज्जूमध्ये पाठीचा कणा हा साधारणपणे आढळून येतो. याचं वर्गीकरण आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू सबकिंगडम नॉन कॉर्डेट्स ज्यामध्ये 10 फायलम म्हणजेच 10 संघांचा समावेश झालेला दिसून येतो. प्रोटोझोआ आदी जीव, रंध्रीय, पॉरिफेरा, सिलेंट्राटा किंवा निडारिया, चपटेकृमी प्लॅटीहेल्मिंथस, गोलकृमी ॲस्केल्मिंथस, वलई ॲनेलिडा, संधिपात आर्थ्रोपोडा, मृदुकाय मोलुस्का, कंटकचर्मी इकायनोडर्माटा आणि अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डाटा. उपसृष्टी समपृष्ठरज्जू सबकिंगडम कॉर्डेट्स यामध्ये संघ समपृष्ठरज्जू म्हणजेच फायलम कॉर्डाटाचे पुढे 3 उपसंघ सब फायलम दिसून येतात: युरोकॉर्डाटा, सिफॅलोकॉर्डाटा आणि वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटा या उपसंघामध्ये वर्ग म्हणजेच क्लास या क्लासचा 6 प्रकारांमध्ये समावेश दिसून येतो. त्यामध्ये चक्रमुखी सायक्लोस्टोमाटा, मत्स्य म्हणजे स्पीसीज, उभयचर ॲम्फिबियन, सरीसृप रेप्टायला, पक्षी एव्ज आणि सस्तन म्हणजेच मॅमेलिया असे वर्ग असे क्लास इथे दिसून येतात. या सर्वांचा पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. या उपसृष्टीचा अभ्यास करण्याआधी आपल्याला प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती ही कोणत्या मुद्द्यांवर किंवा कोणत्या क्रायटेरियावर अवलंबून आहे ते पाहावे लागेल. न्यू सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन. रॉबर्ट विटाकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश हा प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटाकर, all multicellular animals are included in kingdom Animalia. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीची आधारभूत मांडणी, आधारभूत मुद्दे, क्रायटेरिया हे खालीलप्रमाणे आहेत. पहिला मुद्दा म्हणजेच शरीराचे रचनात्मक संघटन. द फर्स्ट क्रायटेरिया इज बॉडी ऑर्गनायझेशन. दुसरा शरीराची सममिती, बॉडी सिमेट्री. 3 देहगुहा, बॉडी कॅव्हिटी. 4 जननस्तर, जर्मिनल लेयर्स. आणि 5 खंडीभवन, सेगमेंटेशन. यातील पहिला मुद्दा म्हणजे शरीराचे रचनात्मक संघटन, बॉडी ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये प्राण्यांची उत्क्रांती, इव्होल्युशन ऑफ ॲनिमल कशा पद्धतीने झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं. ज्यात पहिला स्तर म्हणजे जीवद्रव्य, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. दुसरा पेशी स्तर, सेल्युलर ग्रेड. तिसरा पेशी उती स्तर, सेल्स टिश्यू ग्रेड. चौथा उती अवयव स्तर, टिश्यू ऑर्गन ग्रेड. आणि शेवटचा अवयव संस्था स्तर, ऑर्गन सिस्टीम ग्रेड. शरीराच्या रचनात्मक संघटनामध्ये असणारा पहिला स्तर म्हणजे जीवद्रव्य स्तर, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. यामध्ये आपल्याला दिसून येतं की अमिबासारख्या सजीवांमध्ये शरीर केवळ जीवद्रव्यापासून बनलेले असते. यात कोणत्याही प्रकारचे ऑर्गन किंवा अवयव आपल्याला आढळून येत नाही. बॉडी मेड अप ऑफ ओन्ली प्रोटोप्लाझम. पेशीस्तर, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. रंध्रीय म्हणजे पॉरिफेरा या उपसंघामध्ये आढळणारा हा स्पंज हा प्राणी समुद्रात आढळतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक पेशी असूनही उती मात्र तयार झालेल्या नसतात. मेनी सेल्स आर प्रेझेंट बट टिश्यूज आर नॉट फॉर्म. पेशी उती स्तर संघटन, सेल्स टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. हा संघटनाचा तिसरा टप्पा जिथे पेशी एकत्र येतात
आणि ऊती तयार होतात आणि मग या ऊतींच्या मदतीने शरीराची सर्व कार्य ही पार पाडली जातात. उदाहरणार्थ निडारिया किंवा सिलेंट्राटा गटामध्ये येणारा हायड्रा जलव्याल हा प्राणी. सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज अँड विथ द हेल्प ऑफ टिश्यूज ऑल दी बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म. चौथं ऑर्गनायझेशन आहे ऊती अवयव स्तर, टिश्यू ऑर्गन ग्रेड. या चौथ्या स्तरामध्ये आपल्याला दिसून येतं की इथे अवयव संस्था नसते, पण काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव मात्र तयार झालेले असतात. टिश्यूज आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सम ऑर्गन. उदाहरणार्थ चपटे कृमी, प्लॅटफॉर्म्स किंवा प्लॅनेरिया. अवयव संस्था स्तर संघटन, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मानवी शरीर. या मानवी शरीरामध्ये इन अ ह्युमन बॉडी आपण विविध संस्था पाहतो, ज्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन संस्था, सर्क्युलेटरी रक्ताभिसरण संस्था, तर नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था, अशा विविध संस्था एकत्रित येऊन आपल्या शरीराचं म्हणजेच ह्युमन बॉडीचं कार्य जे आहे ते पार पाडत असतात. डिफरंट ऑर्गन्स फॉर्म ऑर्गन सिस्टीम टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इन द बॉडी. दुसरा आधारभूत मुद्दा म्हणजे सेकंड क्रायटेरिया फॉर अ न्यू सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन इज बॉडी सिमेट्री, शारीरिक सममिती, ज्यात 3 सममितींचा समावेश होतो. पहिली असममित शरीर, असिमेट्रिकल बॉडी. दुसरी अरीय सममिती, रेडियल सिमेट्री. आणि तिसरी द्विपार्श्व सममिती, बायलॅटरल सिमेट्री. असममित शरीर, असिमेट्रिकल बॉडी. अमिबासारख्या प्राण्यांच्या शरीरात कोणत्याही अक्षाच्या मदतीने छेद देऊन त्याचे 2 समान भाग होऊ शकत नाही. हे चित्रात तुम्ही पाहू शकता. नो इमॅजिनरी ॲक्सिस कॅन डिवायडेड द बॉडी इंटू 2 इक्वल हॉल्स. अरीय समिती म्हणजेच रेडियल सिमेट्री. स्टारफिश किंवा तारामाशाच्या शरीराचं निरीक्षण केलं तर आपल्याला असे आढळून येतं की शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद दिल्यास तारामाशाच्या शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात. An imaginary cut passing through central axis in any plane of body. द्विपार्श्व सममिती, बायलॅटरल सिमेट्री. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मानवाचं शरीर. या मानवी शरीरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की फक्त एकच अक्ष या अक्षामधून काल्पनिक छेद घेतल्यास मानवी शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात. ओनली 1 imaginary axis passing through the body divides it into 2 equal halves. तिसरा आधारभूत मुद्दा म्हणजे आद्य स्तर किंवा जनन स्तर, जर्मिनल लेअर. या आद्य स्तरापासूनच प्राण्याच्या शरीरातील विविध ऊती पुढे तयार होताना दिसून येतात. फ्रॉम these germ layers different tissues are formed in the body. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे द्विस्तरीय डिप्लोब्लास्टिक स्तर, ज्यात केवळ 2च आद्य स्तर येताना दिसून येतात. 2 germinal layers are there. First one is ectoderm and second one is endoderm. पहिला आहे बाह्य स्तर तर दुसरा आहे अंतस्तर. त्रिस्तरीय म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक सजीवांमध्ये मात्र 3 आद्यस्तर आढळून येतात. 3 germinal layers are there, ज्यात एक्टोडम म्हणजे बाह्य स्तर आणि एंडोडम म्हणजे अंतस्तर यामध्ये अजून एक स्तर आढळून येतो. त्याला मिझोडम किंवा मध्यस्तर असे म्हटले जाते. देहगुहा म्हणजेच बॉडी कॅव्हिटी. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असणारी पोकळी म्हणजेच देहगुहा होय. चित्रामध्ये मानवी शरीरामध्ये असणाऱ्या दोन्ही देहगुहा बॉडी कॅव्हिटी, पिवळ्या रंगात दाखवलेली डॉर्सल बॉडी कॅव्हिटी म्हणजेच पाठच्या बाजूला असणारी देहगुहा, तर लाल रंगामध्ये दाखवलेली वेंट्रल बॉडी कॅव्हिटी म्हणजेच पुढील भागामध्ये असणारी देहगुहा आणि त्यामध्ये समाविष्ट झालेले आपल्या शरीरातील विविध अवयव
आपल्याला दिसून येतात. द कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड बॉडी कॅव्हिटी. खरी देहगुहा असणारे प्राणी. यूसिलोमेट. गांडुळासारखे वलयी प्राणी आणि त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांमध्ये या आपल्या शरीरात देहगुहा आढळून येते. ऑल ॲनिमल फायला फ्रॉम ॲनिलिडा टू हायर फायला बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. मात्र प्लॅनेरिया सारख्या सजीवांमध्ये देहगुहा ही आढळून येत नाही. त्यांना असिलोमेट असं म्हणतात. काही वेळेस गोलकृमीसारख्या प्राण्यांमध्ये मात्र देहगुहा असते, पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने याचा अर्थ देहगुहा ही मध्यस्तर म्हणजेच मिसोडमपासून तयार झालेली असते. पण या फसवी देहगुहा असणाऱ्या सुडोसिलोमेट प्राण्यांमध्ये मात्र ती आपल्याला मिझोडम म्हणजेच मध्यस्तरापासून तयार झालेली आढळून येत नाही. फक्त त्या पद्धतीची देहगुहा असल्याचा भास आपल्याला होतो. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट बट इट इज नॉट फॉर्म बाय द मिझोडम. इट इज नॉट ट्रू सिलोम. खंडीभवन म्हणजेच बॉडी सेगमेंटेशन. यामध्ये प्राण्याचे शरीर हे छोट्या छोट्या समान भागात विभागले गेलेले असते. अशा शरीराला खंडीभवित शरीर असे म्हणतात. या छोट्या भागांना खंड असे म्हटले जाते. द बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स दॅट इज सेगमेंट. सच बॉडी इज कॉल्ड ॲज सेगमेंटेड बॉडी. उदाहरणार्थ गांडुळासारख्या प्राण्यामध्ये आपल्याला हे वलयी शरीर किंवा खंडीभवित शरीर पाहता येऊ शकते. अशा प्रकारे वरील सर्व आधारभूत मुद्द्यांचा वापर करून प्राण्यांचं आधुनिक वर्गीकरण केले गेलेले दिसून येते. या पुढील व्हिडिओमध्ये आपण असमपृष्ठरज्जू इनव्हर्टिब्रेट, त्यांची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट पर्टिक्युलर इनव्हर्टिब्रेट आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेले विविध संघ म्हणजेच फायलम यांचा व्यवस्थित सविस्तर असा अभ्यास करणार आहोत.